नक्कीच आता सर्वात पहिलं जे आपण पाहिलं तर नांदर या ठिकाणी आले पैठण तालुक्यातील म्हणजे नांदर या ठिकाणी शेतकऱ्यांचे जे ते उद्धव ठाकरे संवाद साधणार. त्यानंतर बीड जिल्ह्यात जे आपण जाणार आहेत. बीड जिल्ह्यानंतर पाली या ठिकाणी त्यांचा दुसरा जो आहे तो टप्पा असणार आहे. इथून 89 किलोमीटर. महेंद्र, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. सध्या उद्धव ठाकरे संवाद साधतात. दरवेळेला निवडणुका आले का आम्ही सगळे राजकीय नेते येतो आणि तुमच्या कोपऱ्याला गुळ लावून जातो. तुम्ही सुद्धा एवढे भोळे भाबडे की स्वप्न दाखवलं की त्याला बळी पडतात आणि आपलं आयुष्य कोणाला तरी देऊन टाकतात. मराठवाड्यावरती आणि एकूणच महाराष्ट्रावरती या गेल्या वर्षभरात आपत्ती मागून आपत्ती कोसळते. पाऊस थांबायचं नावच घेत नाहीये. म्हणजे असं वाटायला लागलंय की हा पाऊस आता थांबणारच नाही, सलग म्हणजे आपली पाठच सोडत नाहीये. कधी नव्हे तेवढं मोठं संकट या मराठवाड्याने अनुभवलं. मला नाही वाटत एवढी आपत्ती यापूर्वी कधी मराठवाड्यावरती कोसळली असेल. कारण साधारणतः आपला मराठवाडा हा अवर्षणग्रस्त असतो. एवढा पाऊस कधी जे अनेक ज्येष्ठ शेतकरी आहेत त्यांनी सांगितले की त्यांच्या आयुष्यात कधी पाहिला नव्हता. मी त्याही वेळेला आलो होतो. साधारणतः पहिला जो मोठा पाऊस झाला त्याच्या तिसऱ्या का चौथ्या दिवशी मी मराठवाड्यात आलो होतो. माझ्या दौऱ्याची टिंगल केली गेली. ठीक आहे. आणि मी तुमच्याशीच बोललो, शेतकऱ्यांशीच बोललो. आणि शेतकऱ्याची जी मागणी होती आज परत तुमच्या समोर बोलते ती योग्य आहे का अयोग्य मला सांगायचं. एक तर हेक्टरी 50,000 रुपये हे शेतकऱ्याला मिळाले पाहिजे. ही शेतकऱ्यांची मागणी जी मी लावून धरलेली आहे. बरोबर आहे का चूक आहे. आणि जे थकीत कर्ज आहे कर्ज फेडणार कसं तुम्ही आता. कारण हातातला सगळं पीक तर गेलंच. खरीप गेला तर रब्बी सुद्धा कसा घेणार कारण जमीनच खरडून गेलेली आहे. मग आपलं दयावान सरकार त्यांचा अभ्यास चालू आहे. मी मुख्यमंत्री होतो. मी माझं काही मोठेपण नाही सांगायला आलो. मी माझं कर्तव्य केलं होतं. कारण मला असं वाटलं की कधी नाही ती एक संधी अनपेक्षितपणे मी मुख्यमंत्री झालो होतो. कोणी मागण्याची वाट नाही बघितली मी. ना कोणती समिती नेमली. कोण आलं होतं माझ्याकडे मागायला कर्जमुक्ती कोणीच नव्हतं. पण मी माझं कर्तव्य म्हणून केलं होतं. मग आता हे जे काय अभ्यास करतायत माझं म्हणणं असं आहे की त्यावेळेला मी कर्जमुक्ती करून दाखवली होती ना, मिळाली होती की नव्हती तुम्हाला. सगळी माहिती तिकडे गोळा केलेली आहे ना. मी काही घरी नाही घेऊन गेलो ती माहिती. सगळ्या शेतकऱ्यांची सर्कल निहाय माहिती सरकार दरबारी जमा आहे. मी जी काही यंत्रणा लावली होती ती यंत्रणा सुद्धा सरकारी यंत्रणा होती. मी काय खैरे साहेब आंबरस आणि आपले सगळे लोकांनी घेऊन नव्हतं पाठवले पैसे घेऊन. सरकारी यंत्रणा वापरली. ती सरकारी यंत्रणा सुद्धा सरकारकडे आहे. महात्मा फुले यांच्या नावाने आपण शेतकरी कर्जमुक्त योजना राबवली होती. तिची संपूर्ण माहिती सरकार दरबारी आहे. अभ्यास कसला करताय. परदेशी समिती नेमली. कोण परदेशी म्हणजे आपले प्रवीण परदेशी माहिती आहेत. पण मुद्दामनी म्हणते परदेशी समिती येणार आणि माझ्या स्वदेशीची माहिती घेणार. कसला अभ्यास करणार. मग मधल्या काळामध्ये जरा शेतकरी एकवटला होता असं वाटलं होतं गेल्या आठवड्यात. मला वाटलं काहीतरी होईल. पण परत एकदा मुख्यमंत्र्यांनी कोपऱ्याला गुळ लावला. कधीची तारीख दिली आता 30 जून. आज महिना काय सुरू झाला. पहिलं कर्ज फेडले. फेडण्याची ताकद आहे. जमीन खरडून गेले त्याच्यामध्ये माती मिळाले. पण मला एक खरं सांगा. मी याच्यात परत सांगतो राजकारण करायला आलो नाही. जे काही पॅकेज जे अर्धवट आहे म्हणजे नाहीच आहे पॅकेज ही थट्टा आहे. कारण आता येताना 2-3 दिवस ज्या बातम्या येत आहेत पीक विम्याचे पैसे किती लोकांना मिळाले हात वर करून सांगा. आणि मला जे काही अज्ञान आहे मी कधी लपवत नाही. मी माहिती घेतो. साधारणतः मला सांगा कोणीतरी एखादी की कोणी पीक विमा इकडे भरला होता त्याची माहिती घेतली होती. भरलाय. मग आता तुम्ही ज्यांनी भरलाय त्यांनी सांगा तुम्हाला तुमच्या नुकसानीपायी किती पीक विम्याची रक्कम मिळायला पाहिजे होती. नाही मिळायला किती पाहिजे होती. अरे नाही पण मला रक्कम सांगा ना मग मी पुढचं बोलतो. पण साधारणतः रक्कम किती. 40 ते 50,000 रुपये एकरी का हेक्टरी. बरोबर आहे ना. 50,000
रुपये कापसाला, सोयाबीनला वेगळे, मोसंबीला 80,000 रुपये. अरे पण तुम्ही बघा, मी काय बोलतो नीट लक्षात घ्या, तुम्ही खोटं बोलताय. का बोललो? कारण पीक विम्याचे पैसे मिळायला लागले. अरे अकोल्यात मिळाले, किती मिळाले माहितीये? 2 रुपये, 30 रुपये. पालघर जिल्ह्यामध्ये, तिकडे ठाणे जिल्ह्यामध्ये 2 रुपये 30 पैसे मिळाले ना तुम्हाला. अरे काय आहे थट्टाई, शेतकऱ्याची थट्टा चालली. आणि मुख्यमंत्र्यांना सांगितलं, मुख्यमंत्री म्हणतायत की आता जर का मी कर्जमाफी केली, त्यामुळे जरा मोठ्याने बोला. 89 रुपये किती मिळायला पाहिजे होता? भाई जेवढे तुम्ही भरले, आता ज्यांनी 2 हे 6 रुपये आले, बँकेचं स्टेटमेंट आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी एक अजब शोध लावलाय. म्हणजे मी कर्जमुक्ती केली होती, मी हा विषय नाही बघितला, पण मुख्यमंत्री म्हणतात आता जर का कर्जमाफी केली तर बँकांचा फायदा होईल. आता मला हे कोणीतरी गणित सांगायचं, बँकांचा फायदा होऊ न देता कर्जमाफी कशी करतात? आणि आता जर का कर्जमाफी किंवा कर्ज नाही फेडलं तर पुढचं कर्ज तुम्हाला मिळणार का? खरीपाचं कर्ज मिळणार का? आणि जर मिळालं आणि 30 जूनला जर का ते कर्जमाफी करणार असतील तर मग 30 जून पर्यंतचे हप्ते तुम्ही फेडायचे की नाही फेडायचे? फेडणार कशा झालाच, पण जर जून मध्ये कर्ज माफच होणार असेल तर आता हप्ते भरायचे की नाही भरायचे मुख्यमंत्र्यांनी सांगायचं. आणि भरायचे असतील तर कुठून भरायचे? कारण ज्याची जमीनच वाहून गेले तो पहिले माती मागतोय. कर्जाच्या आधी हे सगळे घेऊन ठेवा. कर्ज फेडण्याच्या आधी आम्हाला पहिलं कर्ज माफी करण्याच्या आधी पहिली माती तर द्या, मग पुढचं कर्ज द्या. आणि म्हणून मी तुम्हाला विचारायला आलेलो आहे. हा विषय मी काही सोडणार नाहीये. मी तुम्हाला न्याय मिळेपर्यंत तुमच्या सोबत राहणार. फक्त एक लक्षात घ्या, आता केंद्रीय पथक आपल्या बरोबरीने फिरते. तुमच्याकडे येऊन गेलं, येईल कदाचित. आज पेपर मध्ये मुंबईतून निघताना फोटो पाहिला, रात्रीचे टॉर्च करून पाहणी करतायत. आता केंद्राचं पथक आलंय, मग हे केंद्राचं पथक जाणार, त्याच्यानंतर अहवाल देणार आणि जिल्हा परिषद निवडणूक होतील तेव्हा आपले दयावान पंतप्रधान हे परत तुमच्या कोपऱ्याला गुळ लावणार, मोठं पॅकेज काहीतरी जाहीर करतील. पण आत्ताच जे केलंय, दिवाळीच्या आत आम्ही पैसे देऊ बोलले होते ना. दिवाळी होऊन गेली, आता ती काय दुसरं तुळशीचं लग्न ज्याला म्हणतो ते पण होऊन गेलं. पैसे मिळणार कधी? म्हणजे नुसतं पंचांग काढतायत, मुहूर्त मागून मुहूर्त काढतायत, पण मदतीच्या नावाने ठणठणाट. म्हणून मी तुम्हाला सांगायला आलो की आम्ही तुमच्यासाठी आहोत, पण जेव्हा आम्ही एखादं आंदोलन तुमच्यासाठी रस्त्यावरती उतरू तेव्हा तुमची सोबत ही लागणार आहे, तुमची साथ लागणार आहे. एक 8-15 दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर मध्ये मोर्चा काढला होता. आता एक ठराविक मुदत, मी तर म्हणेन आम्हाला जूनची मुदत मान्य नाही, आत्ताच्या आत्ता कर्जमुक्ती करा. तातडीने 50,000 रुपये हेक्टरी द्या. आणि ते केलं नाही तर तुमच्या निवडणुका तुम्ही लावताय. आता निवडणूक काढून घेण्यासाठी म्हणून आज जूनचा वायदा केलेला आहे. कारण नगरपालिका परिषद यांच्या त्यांनी आचारसंहिता लावली, म्हणजे तिकडे काय बोलायचंच नाहीये.